आज आपण MST CET चे क्वेश्चन्स घेणार आहोत. टू 2000 जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण आज सॉल्व्ह करणार. तर MST CET 2020 चे एक्झाम्पल आहेत. तर 2020 एक्झाम्पल घेऊयात जेवढे काही विचारले गेलेले. फर्स्ट एक्झाम्पल आहे मुलांनो, इफ x upon under root of 1 plus x plus y upon under root of 1 plus y is equals to 0, x is not equals to y, then 1 plus x whole square into dy by dx is equals to what? First option is 1, option B is half, option C is -1 and option D is 0. आता ह्या टाइपचे एक्झाम्पलला तुम्ही कसं सॉल्व्ह करणार मला माहिती आहे. तुम्ही u बाय v प्रॉपर्टी वापरशाल, तिकडे पण u बाय v प्रॉपर्टी वापरशाल, खूप जास्त वेळ वाया होईल. मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी शिकवतो, समजून घ्या पहिले 1 बाय 1 एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर फर्स्ट दिलेला आपल्याला x अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस x प्लस y अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस y इज इक्वल्स टू 0. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, इक्वेशन काय होईल? x अंडर रूट ऑफ 1 प्लस y प्लस y इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस x अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस x इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस y इज इक्वल्स टू 0. जी डिनॉमिनेटरची टर्म आहे ती तिकडे जाऊन काय होणार? मल्टिप्लाय 0. तर 0 कन्वर्ट झाल्यानंतर इक्वेशन काय राहील मुलांना? x अंडर रूट ऑफ 1 प्लस y प्लस y अंडर रूट ऑफ 1 प्लस x इज इक्वल्स टू 0. आता तुम्ही विचार करा की सर प्रोडक्ट रूल वापरूया, ते पण थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल. एक काम करा, इक्वेशनला जेवढं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येईल तेवढं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आण. मी काय करतो, ह्या टर्मला तिकडे घेऊन जातो. इक्वेशन कशी दिसणार? x अंडर रूट ऑफ 1 प्लस y इज इक्वल्स टू मायनस y अंडर रूट ऑफ 1 प्लस x. बरोबर आहे. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा. काय करणार आपण? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. जेव्हा आपण दोन्ही साइडला स्क्वेअर करू तर हे काय होईल मुलांनो? x चा स्क्वेअर रूट निघून जाईल, तर 1 प्लस वाय इज इक्वल्स टू मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह आणि वाय स्क्वेअर इन ब्रॅकेट अंडर रूटचा स्क्वेअर निघून जाईल, म्हणजे किती होईल मुलांनो? ते 1 प्लस एक्स. बरोबर आहे. आता तुम्ही याला पुन्हा डिफरन्शिएट करण्याचा प्रयत्न करणार, नका करू. याला पहिले सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणा. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वाय, ही वाय स्क्वेअर तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, इकडे येईल, तर मायनस वाय स्क्वेअर मायनस एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आता नीट ऑब्झर्व करा मुलांना, जी टर्म आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर त्याला एका ब्रॅकेटमध्ये लिहा. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, रिमेनिंग टर्म एका ब्रॅकेटमध्ये लिहा. तर ती टर्म करेल एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. बरोबर आहे. नेक्स्ट इथे फॉर्म्युला आपला होतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय फॉर्म्युला होईल मुलांना? ए प्लस बी इंटू ए मायनस बी. सेम प्रोसिजर इयर. इथून काय कॉमन निघतो मुलांना? एक्स वाय. एक्स वाय जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये करायला एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 0. सेम टर्म एका ब्रॅकेटमध्ये, रिमेनिंग टर्म एका ब्रॅकेटमध्ये, तर एक्स मायनस वाय जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये किती राहील मुलांना? एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय इज इक्वल्स टू 0. मला सांगा मुलांना, आता यापैकी काय सांगितलं तुम्हाला? एक्स इज नॉट इक्वल्स टू वाय. ही टर्म 0 नाही म्हटलं, 100% कोणती टर्म 0 आहे आपल्याकडे? एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय इज इक्वल्स टू व्हॉट? 0. इज इक्वल्स टू व्हॉट? 0. आता नीट ऑब्झर्व करा, इथनं काय कॉमन निघतो मुलांना? याच्यातनं कॉमन निघतो वाय, म्हणजे इक्वेशन आणखी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. वाय इज इक्वल्स टू, ही जर टर्म तिकडे घेऊन गेलो तर काय होईल मुलांना? मायनस एक्स, आणि याच्यातून काय कॉमन निघेल? 1 प्लस एक्स. ही टर्म इथे मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होईल. वाय इज इक्वल्स टू मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स. किंवा तुम्ही तिथे डिरेक्टली इम्प्लिसिट फॉर्मचा जो शॉर्टकट आहे त्याने पण डिफरन्शिएशन काढू शकत होता. नेक्स्ट डिफरन्शिएट दिस.
dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस बाहेरच ठेवलं इथे कोणता रूल लागेल मुलांनो क्वोशंट रूल सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन जो काही सेकंड फंक्शन आहे त्याचा स्क्वेअर नेक्स्ट याला सिम्प्लिफाय करा मुलांनो मायनस इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्सचा होल स्क्वेअर एक्स एक्स गेट कॅन्सल ही जी टर्म डिव्हिजनला तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल तर 1 प्लस एक्सचा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस 1 आणि आपल्याला काय काढायचं होतं दिस इज इक्वल्स टू व्हॉट तर काय ऑप्शन आहे ऑप्शन सी इज युअर सोल्युशन तुमच्याकडे दोन मेथड आहे त्याच्याकडे याला सॉल्व्ह करण्याचं एक त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणण्याचा प्रयत्न करा कॅल्क्युलेशन खूप कन्झ्युम होतील किंवा तुम्ही डायरेक्ट डिफरन्शिएशन करून पण करू शकता बट त्याच्यामध्ये एक रिस्क आहे तुमचे जे सोल्युशन आहे ते इन टर्म्स ऑफ वाय दे पण आपल्याला इन टर्म्स ऑफ वाय सोल्युशन दिसतंय का कुठे नाही तर तुमचे कॅल्क्युलेशन थोडे वाढते तर त्यामुळे त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा हे लक्षात ठेवा ठीक आहे चल नेक्स्ट अशाच टाईपचं एक्झाम्पल 2020 लाच विचारला गेलेला आहे एक्झाम्पल नंबर सेकंड इफ अंडर रूट ऑफ x upon y plus under root of y upon x is equals to 4 then dy by dx is equals to what then dy by dx is equals to what आता ऑप्शन दिलेला मुलांना ऑप्शन फर्स्ट 7y minus x upon y minus 7x ऑप्शन बी आहे y minus 7x upon 7x minus y ऑप्शन सी है y plus 7x upon 7y minus x and ऑप्शन डी है 7x plus y upon x minus 7y ट्राय करा बरं का तुम्ही आता मला ऑब्झर्वेशन करून सांगा की पूर्ण आपल्याला ज्या टर्म दिसतात त्या रूटच्या टर्म दिसतात तर अंडर रूट ऑफ x upon y plus under root of y upon x is equals to 4 दिलेलं तर रूटची टर्म आहे तर आपण डायरेक्टली स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स करू शकतो स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पण स्क्वेअर गेला तरी तेच सोल्युशन आहे किंवा डायरेक्ट स्क्वेअरिंग पण घेत तर तेच उत्तर आहे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड दोन्ही साइडला काय करतो मुलांना आपण स्क्वेअर केल्यानंतर हे रूट निघून जाईल म्हणजे इक्वेशन करेल x upon y plus y upon x plus 2 times under root of xy into under root of y upon x is equals to 16 तर इथे x get cancel y get cancel हा 2 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा मुलांना इक्वेशन होईल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन xy इज इक्वल्स टू त्या 16 मधनं 2 गेला किती राहतील मुलांना 14 आणि जी ही एक्स वाय टर्म आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय बघा तुम्ही जर पहिले सॉल्विंग करून जर स्क्वेअर केला असता तर तुमची इक्वेशन ही डायरेक्ट इक्वेशन आधी असते म्हणजे तुम्हाला एवढी मेहनत याची गरज पडली नसते एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 14 XY इज इक्वल्स टू 0 आता याला काय करायचं आपल्याला डिफरन्शिएट करायचं तर डिफरन्शिएशनचा शॉर्टकट माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना काय सांगितलेलं डिफरन्शिएशनचं शॉर्टकट dy by dx इज इक्वल्स टू मायनस f डॅश ऑफ x अपॉन f डॅश ऑफ y बरोबर आहे तर मायनस f डॅश ऑफ x तर x स्क्वेअरचं डिफरन्शिएशन किती मुलांना 2x y तिथे कॉन्स्टंट आहे y चं डिफरन्शिएशन 0 मायनस y इथे कॉन्स्टंट आहे तर मायनस 14x अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू y x स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 0 y स्क्वेअरचं डिफरन्शिएशन किती मुलांना 2y नेक्स्ट याचं डिफरन्शिएशन किती मायनस 14 इथे y पाहिजे इथे y पाहिजे आणि इथे x पाहिजे बरोबर नेक्स्ट आता न्यूमरेटर मधनं किती कॉमन निघतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधनं 2 कॅन्सल होईल तर x मायनस किती होईल ते x मायनस 7y अपॉन नेक्स्ट y मायनस 7x बरोबर आहे आणि उत्तर कोणतं मायनसच्या फॉर्म मध्ये दिलेले नाही तर न्यूमरेटरला किंवा डिनॉमिनेटरला मायनसने मल्टिप्लाय करा y मायनस 7x 7y मायनस x तर याला जर मायनसने मल्टिप्लाय केलं तर 7y मायनस x अपॉन y मायनस 7x कोणता ऑप्शन दिसतो मुलांना
ऑप्शन ए इज युअर सोल्युशन. लक्षात ठेवा स्ट्रॅटेजी तीच फॉलो करतोय आपण पुन्हा पुन्हा. तर त्या प्रॉपर्टी समजून घेत चला फक्त. ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल नंबर थर्ड एक्झाम्पल आहे मुलांनो. इफ f of x is equals to log of sec x plus tan x, then f dash of pi by 4 is equals to, आपल्याला डिफरन्शिएशन करायचं आणि त्याच्यामध्ये पाय बाय 4 सबस्टिट्यूट करायचं. आन्सर दिलेला आहे ऑप्शन फर्स्ट आहे 1/√2, ऑप्शन बी आहे बच्चो √2, ऑप्शन सी आहे 1, ऑप्शन डी आहे 2/√3. तर याला सिम्प्लिफाय करा. what we are given f of x is equals to log of sec x plus tan x. differentiate this term. मला डिफरन्शिएशन केल्यानंतर काय होईल मुलांनो, f dash of x is equals to log स्टारचं डिफरन्शिएशन का मुलांनो 1/* into डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. डिफरन्शिएट करा मुलांनो. sec x चं डिफरन्शिएशन किती, sec x into tan x. नेक्स्ट tan x चं डिफरन्शिएशन किती मुलांनो, sec square x. दोघांतनं काय कॉमन निघतो, sec x. sec x जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील मुलांनो, sec x plus tan x किंवा tan x plus sec x कसं येईल अपॉन sec x plus tan x. सेम टर्म गेट कॅन्सल. तर sec x plus tan x हा ब्रॅकेट गेट कॅन्सल. तर f dash of x ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना आपल्याला, sec x. आणि आपल्याला काय करायचंय, f dash of pi by 4 म्हणजे sec of pi by 4. तर sec pi by 4 ची व्हॅल्यू किती असते मुलांना, √2. तर √2 कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन बी इज युअर सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर थर्ड एक्झाम्पल झाला ना. फोर्थ एक्झाम्पल आहे मुलांना. इफ x² into y² is equals to sin inverse of √ x² plus y² plus cos inverse of √ x² plus y², then dy by dx is equals to what. फर्स्ट ऑप्शन है -x/y, ऑप्शन बी है x/y, ऑप्शन सी है -y/x, ऑप्शन डी है y/x. आता तुम्हाला जर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर चांगल्या प्रकारे आठवत असेल तर बघा दोघांचा अँगल सेम आहे, जी व्हॅल्यू आहे ती सेम, अँगल नाही व्हॅल्यू सेम आहे. तर काय प्रॉपर्टी मुलांनो, साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x इज π/2. त्याला डायरेक्टली घालू शकतो आपण π/2. इन्स्टंट उत्तर आला. मला डिफरन्शिएट करा. कसं डिफरन्शिएट करणार मुलांनो, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, बरोबर आहे, प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. x² चं डिफरन्शिएशन किती मुलांनो, 2x इज इक्वल्स टू π/2 चं डिफरन्शिएशन किती, 0. ही पूर्ण टर्म तिकडे जाऊन काय होईल मुलांनो, मायनस. तर 2x² इंटू y डॅश म्हणजेच dy by dx इज इक्वल्स टू -2xy². काय कॅन्सल होतं बघा मुलांनो, 2 गेट कॅन्सल, x² गेट कॅन्सल, y² गेट कॅन्सल. तर dy by dx ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांनो, dy by dx इज इक्वल्स टू -y/x. तर हे काय भेटलं आपल्याला, फायनल सोल्युशन. तर -y/x कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन सी इज युअर. एक्झाम्पल नंबर फिफ्थ एक्झाम्पल आहे मुलांनो 2020च आहे. इफ x is equals to a sin t minus b cos t, y is equals to a cos t plus b sin t, then y cube into d2y upon dx² plus x² plus y² is equals to what. फर्स्ट ऑप्शन है मुलांनो 2, ऑप्शन बी है 1, ऑप्शन सी है 0, ऑप्शन डी है -1. आता मला असं वाटतं की तुम्ही येथे काय करणार की x ला डिफरन्शिएट करणार
वायला डिफरन्शिएट करणार मग सिम्प्लिफाय करणार नाही. इथे तुम्हाला पहिले थोडंसं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणावं लागेल. तर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कसं आणणार ते समजून घ्या. तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं ते बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर विचारलेलं, म्हणजे याचा यूज होणार. मग तुम्ही स्क्वेअर करा बरं का, एक्सचा स्क्वेअर करा. एक्सचा स्क्वेअर केल्यानंतर काय होईल मुलांना, ए साइन टी मायनस बी कॉस टी या ब्रॅकेटचा काय होईल मुलांना स्क्वेअर, बरोबर आहे. सिमिलरली वाय स्क्वेअर जर केलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील मुलांना, ए कॉस टी प्लस बी साइन टी या ब्रॅकेटचा काय मुलांना स्क्वेअर. याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करा, ए मायनस बी होल स्क्वेअर फॉर्म्युला वापरा, मग ते होईल. आणि दोघांना ऍड करा. काय करायचं, इक्वेशन नंबर ही फर्स्ट आहे आणि ही इक्वेशन नंबर सेकंड आहे, या दोघांना स्क्वेअर करा आणि ऍड करा, बरोबर आहे. मग ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय होईल मुलांना, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab साइन टी कॉस टी, बरोबर आहे. प्लस सिमिलरली ए प्लस बी होल स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस टी इंटू साइन टी. नीट ऑब्झर्व करा मुलांना, कोणती टर्म सेम आहे, ही टर्म जी ती सेम आहे. दिस गेट कॅन्सल, बरोबर आहे. कॅन्सल झाल्यानंतर आता नीट विचार करायच्या मध्ये, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याच्यातनं काय कॉमन निघतो मुलांना, ए स्क्वेअर. ए स्क्वेअर जर कॉमन काढला तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1 प्लस याच्यातनं जर बी स्क्वेअर जर कॉमन काढला मी तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटलं मुलांना, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, बरोबर. नेक्स्ट याच्यानंतर आता तुम्हाला सांगा, सरळ दिसतंय तुम्हाला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर यालाच डिफरन्शिएट करा ना, कशाला डबल डिफरन्शिएशन करता, कशाला, ते इन टर्म्स ऑफ टी कन्वर्ट आणि कॅल्क्युलेशन किती कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. सगळ्यात बेस्ट त्याला डिफरन्शिएट करा. एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2x इंटू एक्सचं डिफरन्शिएशन 1 प्लस वाय स्क्वेअरचं डिफरन्शिएशन किती 2y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय, तर तो किती होईल मुलांनो, dy बाय dx इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचं डिफरन्शिएशन किती येईल 0. नेक्स्ट dy बाय dx, तर 2y इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस 2x, 2 गेट कॅन्सल, तर dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस एक्स अपॉन वाय, बरोबर आहे. इथे कोणता रूल लागेल मुलांना, क्वोशंट रूल. तर काय क्वोशंट रूल, d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्टचं डिफरन्शिएशन किती मुलांना 1 मायनस फर्स्ट ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन जो काही सेकंड फंक्शन आहे त्याचा स्क्वेअर. तर ते काय होईल मुलांना, इथे इक्वेशन काय कन्वर्ट होईल बघा, तर मायनस, आणि आपल्याला काय करायचंय बघा, वाय क्यूब काढायचंय, बरोबर आहे. काय काढायचं, वाय क्यूब. तर एक काम करा, याला इकडे घेऊन या, मायनस वाय इंटू मायनस एक्स इंटू वाय डॅश, आणि हा वाय स्क्वेअरला इकडे आणला, वाय स्क्वेअर इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर. आपल्याला इक्वेशन मध्ये काय पाहिजे, वाय क्यूब. सगळ्यांना वाय ने मल्टिप्लाय करा, तर वाय क्यूब इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस याला मल्टिप्लाय केलं तर हा वाय स्क्वेअर मायनस एक्स वाय इंटू वाय डॅश. पण आता इक्वेशन मध्ये काय पाहिजे ते पण बघा, एक वाय क्यूब इंटू dy बाय dx चा होल स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. काय पाहिजे आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर मायनस वाय स्क्वेअर मायनस एक्स इंटू वाय, वाय डॅशची व्हॅल्यू किती मुलांनो, मायनस एक्स अपॉन वाय, काय मायनस एक्स अपॉन वाय, वाय वाय गेट कॅन्सल, हे इकडून प्लस होईल, वाय क्यूब इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर. तो मायनस वाय स्क्वेअर इकडून प्लस झाला, प्लस वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इकडून प्लस झाला, प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट, 0. कोणता ऑप्शन आहे 0, ऑप्शन सी इज युअर सोल्युशन. Sixth example, if y is equals to sine inverse of bracket under root of 1 plus x plus under root of
1 minus x upon 2, then dy by dx is equals to, फर्स्ट ऑप्शन है, तुम्हें ट्राई करा हा क्वेश्चन, 1/4 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर माइनस 1, ऑप्शन बी है -1 अपॉन 2 टाइम्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर माइनस 1, ऑप्शन सी है -1 अपॉन 2 टाइम्स अंडर रूट ऑफ 1 माइनस एक्स स्क्वायर, ऑप्शन डी है 1 अपॉन 4 टाइम्स अंडर रूट ऑफ 1 माइनस एक्स स्क्वायर. राईट, लक्ष द्या ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी. 1 प्लसचा आपल्याजवळ एकच फॉर्म्युला, 1 प्लसचा एकच फॉर्म्युला, तो कॉस थीटा आहे, 1 प्लस कॉस थीटा. तर पुट x इज इक्वल्स टू कॉस 2 थीटा, मग 2 थीटा इज इक्वल्स टू काय होईल मुलांनो, कॉस इनवर्स ऑफ x, आणि थीटा इज इक्वल्स टू 1/2 टाइम्स कॉस इनवर्स ऑफ x. बरोबर आहे. सबस्टिट्यूट करा मुलांनो, काय होईल तिथे, सबस्टिट्यूट केल्यानंतर y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 1 प्लस x च्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करतोय, cos 2 थीटा, तर 1 प्लस cos 2 थीटा प्लस अंडर रूट ऑफ 1 माइनस cos 2 थीटा अपॉन 2. तो 1 प्लस cos 2 थीटा का फॉर्मूला क्या है बच्चों, 2 cos स्क्वायर थीटा बाय 2. तो अंडर रूट ऑफ 2 cos स्क्वायर का अंडर रूट है cos थीटा, थीटा बाय 2, 2 थीटा अपॉन 2 इज थीटा. नेक्स्ट √2 इंटू साइन थीटा अपॉन 2. जर √2 ने याला जर डिवाइड केलं तर √2 इंटू √2 लिहू शकतो, एक √2 गेट कॅन्सल. इक्वेशन कशी दिसणार, साइन इनवर्स ऑफ cos थीटा प्लस साइन थीटा अपॉन √2. तर हा कोणत्या टाइप मध्ये गेला, 1/√2 ने साइड ने मल्टिप्लाय करा, तर हा फॉर्म्युला कशाचा झाला, साइन कॉस कॉस साइन सेम साइन, म्हणजे साइन इनवर्स ऑफ, आपण याला कसं लिहिणार, साइन थीटा इंटू कॉस π/4 प्लस साइन π/4 इंटू कॉस थीटा. बरोबर आहे, झाला फॉर्म्युला साइन ए प्लस बी चा. तर साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ थीटा प्लस π/4, काय काय गेट कॅन्सल, साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल, y इज इक्वल्स टू थीटा प्लस π/4. तर थीटाच्या ठिकाणी काय व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार मुलांना आपण, हाफ टाइम्स कॉस इनवर्स ऑफ x, तर y इज इक्वल्स टू हाफ टाइम्स कॉस इनवर्स ऑफ x प्लस π/4. डिफरेंशिएट करा मुलांना, y चे डिफरेंशिएशन आहे dy बाय dx इज इक्वल्स टू कॉस इनवर्स x चे डिफरेंशिएशन किती, -1 अपॉन 2 टाइम्स अंडर रूट ऑफ 1 माइनस एक्स स्क्वायर, आणि π/4 चे डिफरेंशिएशन 0, तर -1 अपॉन 2 टाइम्स 1 माइनस एक्स स्क्वायर. तर कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन सी इज युअर सोल्यूशन. 1 माइनस एक्स स्क्वायर पाहिजे, किती, 1 माइनस एक्स स्क्वायर. नेक्स्ट एग्जांपल है 2019 के एग्जांपल्स. इसके बाद एग्जांपल्स खूप सोपे आहेत, फक्त प्रॉपरली त्याची बेहतर समजून घ्या. एग्जांपल नंबर 7, 6th एग्जांपल झाले ना आपण. ओके, 7th एग्जांपल है, इफ y is equals to log of in bracket x plus अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस 25. ये टाइप के एग्जांपल बहुत बार हुए अपने. अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस 25 माइनस एक्स, देन dy बाय dx इज इक्वल टू व्हाट, याचा आन्सर काहीतरी 1/2 टाइम्स आहे, 2 टाइम्स काहीतरी आहे, चेक करा. ऑप्शन ए 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस 25, ऑप्शन बी है 2 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस 25, ऑप्शन सी है -1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस 25, एंड ऑप्शन डी है बच्चों -2 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस 25. आता इथे स्ट्रॅटेजी काय वापरणार मुलांना, नीट ऑब्झर्व करा. न्यूमरेटर जो आहे तो ए आणि जो डिनॉमिनेटर आहे तो तुमचा बी आहे. लॉग ए अपॉन बी प्रॉपर्टी काय असते मुलांना, लॉग ए माइनस लॉग बी. y इज इक्वल्स टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट एक्स प्लस अंडर रूट ऑफ
x square plus 25 minus log of in bracket under root of x square plus 25 मायनस एक्स. बरोबर आहे. आता त्याला डिफरन्शिएट करा मुलांनो. डिफरन्शिएशनची स्ट्रॅटेजी तुम्हाला याच्यासाठी सांगितलेली. वायचे डिफरन्शिएशन काय, dy बाय dx इज इक्वल्स टू लॉग स्टारचं डिफरन्शिएशन काय मुलांनो, 1 अपॉन स्टार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. याचं डिफरन्शिएशन, एक्सचं डिफरन्शिएशन किती मुलांनो 1 प्लस रूटचं डिफरन्शिएशन किती 1 अपॉन 2 टाइम्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 25 आणि एक्स स्क्वेअर प्लस 25 चे डिफरन्शिएशन किती मुलांनो 2x. बरोबर आहे. मायनस सेम प्रोसिजर इयर 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 25 मायनस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. तर रूटचं डिफरन्शिएशन किती 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 25 आणि याचं डिफरन्शिएशन किती मुलांनो 2x मायनस एक्सचं डिफरन्शिएशन किती 1. बरोबर आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळालं. नेक्स्ट 2 2 कॅन्सल, 2 2 कॅन्सल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा मुलांनो. एक ब्रॅकेट तयार होईल, एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस 25. क्रॉस मल्टीप्लिकेशन करते बच्चों तो इक्वेशन आ जाएगी अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस 25 प्लस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस 25 माइनस 1 अपॉन इन ब्रैकेट अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस 25 माइनस एक्स आणि त्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर एक्स माइनस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस 25 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस 25. नीट ऑब्झर्व करा, याच्यामध्ये काही कॉमन टर्म आहे, ही टर्म आणि ही टर्म कॉमन आहे, गेट कॅन्सल. आणि नीट ऑब्झर्व करा ह्या दोघांमध्ये जे फक्त अल्टरनेट साइन आहे बघा, ह्या ब्रॅकेटमध्ये आणि ह्या ब्रॅकेटमध्ये अल्टरनेट साइन आहे. त्याच्यातून काय कॉमन काढणार मुलांना, न्यूमरेटर मधनं जर मायनस कॉमन काढायचं तर मायनस मायनस प्लस, तर ब्रॅकेटमध्ये काय राहील मुलांना अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 25 मायनस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 25 मायनस एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 25. सेम ब्रॅकेट गेट कॅन्सल. मग मला सांगा काय राहिलं मुलांना 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 25 प्लस 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 25. सेम टाइम आहे, दोनदा ऍड करतोय तो 2 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 20. बरोबर. तर काय आन्सर आहे याचं 2 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 20. खूप वेळेस झालेला आहे हा क्वेश्चन, या टाइपचे एक्झाम्पल खूप वेळेस झालेले, खूप वेळेस आपण सॉल्व्ह पण केले. ठीक आहे. चलो नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल आहे मुलांनो, इफ y is equals to tan inverse of in bracket 1 minus cos 3x upon sin 3x then dy by dx is equals to what. या टाइपचे एक्झाम्पल तर खूपच वेळेस केलेले आहेत, कारण की सबस्टिट्यूशन मेथडच्या अगोदर आपण शिकलो होतो की फॉर्म्युला बेसने कसं सॉल्व्ह करायचं. तर इथे काय करणार मुलांनो, 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला यूज करणार. तर काय 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला, y इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ क्या है 1 माइनस कॉस थीटा का फॉर्मूला 2 साइन स्क्वायर थीटा बाय 2 साइन स्क्वायर थीटा बाय 2 अपॉन साइन थीटाचा फॉर्म्युला काय 2 टाइम्स साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. नेक्स्ट काय काय कॅन्सल होतं मुलांना, इथे 2 2 गेट कॅन्सल, साइन स्क्वायर साइन गेट कॅन्सल, तर साइन अपॉन कॉस टॅन, तर टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ 3x अपॉन 2, टॅन इनवर्स टॅन गेट कॅन्सल, तर y इज इक्वल्स टू किती मुलांनो 3x बाय 2. याला डिफरन्शिएट करा, dy बाय dx इज इक्वल्स टू 3x बाय 2 चं डिफरन्शिएशन किती मुलांनो 3 बाय 2. तर 3 बाय 2 कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन सी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 9. तो तुम्ही ट्राय करा, नाही आला तर मी सांगतो. 9th एक्झाम्पल आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ in bracket t upon under root of 1 plus t square with respect to
रिस्पेक्ट टू cos inverse of 1 upon under root of 1 plus t square is first option f1, option b है cot t, option c है tan t, option d है 0. आता आलाच पाहिजे तुम्हाला. लक्ष द्या ज्यांना नाही आलाय त्यांच्यासाठी. नीट ऑब्झर्व करा. साईनचा साईन इनवर्सचा साईनचा तर असा काही फॉर्म्युला नाही आणि कॉसचा पण असा फॉर्म्युला नाही. मग तुम्ही अशा वेळेस फसून जातात. आपल्याला काय काढायचं, du अपॉन dv काढायचं. बरोबर आहे. आपण जर याला u कन्सिडर केल्या पूर्ण टर्मला आणि या पूर्ण टर्मला जर v कन्सिडर केलं तर आपल्याला du अपॉन dv काढायचं. पण नीट ऑब्झर्व करा, u इज इक्वल्स टू काय दिलेलं आपल्याला, साइन इनवर्स ऑफ t अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. आणि तुम्हाला मी एक स्ट्रॅटेजी सांगितली होती, आयडेंटिटी चेक करा. प्लस साठी आयडेंटिटी फक्त दोनच आहे, एक तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा किंवा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. तर आपण कोणती वापरणार, टॅन वाली. पुट t इज इक्वल्स टू टॅन थिटा. तर थिटा इज इक्वल्स टू काय इम्प्लाइज होईल मुलांनो, टॅन इनवर्स ऑफ टी. मग सबस्टिट्यूट करा तिथे काय होईल, साइन इनवर्स ऑफ टॅन थिटा अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असतं मुलांनो, सेक स्क्वेअर थिटा. आणि सेक स्क्वेअरचा अंडर रूट किती, सेक थिटा. तर साइन इनवर्स ऑफ टॅन थिटाला काय लिहू शकतो मुलांना आपण, साइन थिटा अपॉन कॉस थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाचा अंडर रूट किती, सेक स्क्वेअर थिटा. आणि सेक स्क्वेअर थिटाला काय लिहू शकतो मुलांना आपण, 1 अपॉन कॉस थिटा. कॉस कॉस गेट कॅन्सल, राहिलं काय मुलांनो, साइन इनवर्स ऑफ साइन थिटा. तो यहाँ पे क्या क्या कैंसिल हो जाएगा बच्चों, साइन इनवर्स साइन गेट कैंसिल. तो u इज इक्वल टू थीटा. तो थीटा की वैल्यू कितनी है, tan इनवर्स ऑफ t. इसे डिफरेंशिएट करो बच्चों. तो du अपॉन dt इज इक्वल टू 1 अपॉन टी स्क्वायर प्लस 1. बराबर है. वैसे ही v इज इक्वल टू क्या गिवन है बच्चों, v इज इक्वल टू क्या गिवन है, सेम कंडीशन दिख रही है हमें. v इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वायर. तो ये भी तो ट्रिग्नोमेट्री की आइडेंटिटी का यूज करोगे, क्या सब्स्टिट्यूट करोगे, पुट t इज इक्वल्स टू tan थीटा. तो इंप्लाइज दैट थीटा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ t. बराबर है. सब्स्टिट्यूट कर दो तो हो जाएगा cos इनवर्स ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस tan स्क्वायर थीटा. 1 प्लस tan स्क्वायर थीटा क्या रहता है बच्चों, सेक स्क्वायर थीटा. तो cos इनवर्स ऑफ 1 अपॉन सेक स्क्वायर थीटा का अंडर रूट कितना, सेक थीटा. और 1 अपॉन सेक थीटा क्या होता है बच्चों, cos थीटा. cos इनवर्स ऑफ थीटा cos और इनवर्स गेट कैंसिल. v इज इक्वल्स टू थीटा. तो v इज इक्वल्स टू व्हाट बच्चों, tan इनवर्स ऑफ a t. डिफरेंशिएट कर दो इसे. तो dv अपॉन dt इज इक्वल्स टू 1 अपॉन टी स्क्वायर प्लस 1. और दोनों की टर्म सेम है. तो du अपॉन dv कितना रहेगा बच्चों, du अपॉन dv कितना रहेगा 1, क्योंकि दोनों की टर्म क्या है, सेम, कैंसिल हो जाएगी. कौन सा आंसर है बच्चों, ऑप्शन ए इज योर आंसर. नेक्स्ट एग्जांपल है, एग्जांपल नंबर 10th एग्जांपल तो बहुत इजी है, आना ही चाहिए सबको. इफ log ऑफ इन ब्रैकेट एक्स क्यूब माइनस वाई क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाई क्यूब is equals to 2, इसका बेस 10 दिया, then dy by dx is equals to what. ये क्वेश्चन आना ही चाहिए सबको. फर्स्ट ऑप्शन है बच्चों x बाय वाई, ऑप्शन बी है माइनस वाई अपॉन एक्स, ऑप्शन सी है माइनस एक्स अपॉन वाई, ऑप्शन डी है बच्चों y अपॉन एक्स. और यहाँ से 2018 के एग्जाम्पल स्टार्ट हो रहे, 2018. ट्राय करा, खूप सोपं एक्झाम्पल आहे. कसं सांगितलेलं सांगा, हा जो बेसला टर्म आहे तिकडे जाईल, म्हणजे इक्वेशन होईल एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल्स टू 10 रेज टू पावर 2. बाय यूजिंग लॉग डेफिनेशन, लॉग ऑफ a टू द बेस b इज इक्वल्स टू c है बच्चों. तो इंप्लाइज क्या होगा, a इज इक्वल्स टू b टू द पावर c. बराबर है. नेक्स्ट अब इसे डिफरेंशिएट करो बच्चों. कैसे डिफरेंशिएट करोगे इसे, u बाई वी प्रॉपर्टी.
करो डिफरेंशिएशन फिर u by v प्रॉपर्टी. सेकंड फंक्शन एज इट इज into derivative of first minus 3y square into y dash मतलब dy by dx minus second function first function as it is into derivative of second तो हो जाएगा 3x square minus 3y square into dy by dx और अपॉन की जो टर्म है उधर जाके क्या बन जाएंगे बच्चों 0. बराबर आहे. नेक्स्ट आता त्याच्यानंतर आता सिम्प्लिफाय करा फक्त. कसं सिम्प्लिफिकेशन करणार की पहिली टर्म याला मल्टिप्लाय करा तर काय होईल इक्वेशन होईल 3x रेज टू पॉवर किती मुलांनो 5 मायनस 3x क्यूब वाय स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स. नेक्स्ट वाय क्यूब ने मल्टिप्लाय करा तर प्लस 3x स्क्वेअर वाय क्यूब मायनस 3y रेज टू पॉवर 5 इंटू डी वाय बाय डी एक्स. सिमिलरली इसको भी मल्टीप्लाई कर दो माइनस ये किती होईल माइनस 3x रेज टू पॉवर 5 माइनस माइनस प्लस 3x क्यूब वाय स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स. सिमिलरली माइनस माइनस प्लस तर वाय 3x स्क्वेअर वाय क्यूब माइनस 3y रेज टू पॉवर 5 इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 0. कोणती कोणती टर्म कॅन्सल होती ते बघा फक्त त्याला कॅन्सल आउट करा. 3x रेज टू पॉवर 5 मायनस 3x रेज टू पॉवर 5 गेट कॅन्सल. आणखी कोणती टर्म कॅन्सल होती ही वाली टर्म गेट कॅन्सल ही वाली टर्म गेट कॅन्सल. आणखी काय कॅन्सल आउट होतंय का बघा. आणखी काहीच कॅन्सल होत नाही फक्त टर्म किती टाइम्स होतात 2 टाइम्स. 3 झाली 6 टाइम्स एक्स स्क्वायर वाई क्यूब और ये हो जाएगा माइनस 6 टाइम्स माइनस माइनस प्लस वाय रेज टू पॉवर 5 इंटू डी वाय बाय डी एक्स. तर काय काय कॅन्सल होते बघा मुलांनो 6 गेट कॅन्सल. आणखी वाय रेज टू पॉवर 5 जर गेला आहेत ना क्यूब जर गेला तर इथे किती राहील 2 तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू व्हॉट. आणखी काय टर्म मल्टिप्लाय करायची विसरलो बाबा. सर बोल बेटा. सर ते पहिल्या त्याच्यात ते लास्टचे साइन मायनस नि प्लस होईल ना कशामध्ये सर ते डिफरन्शिएशन केल्यावर लास्ट ब्रॅकेट हे हा तेच बेटा प्लस होईल ना मायनस साइन त्याच्यात. आहे मी मायनस याला मल्टिप्लाय केलं कळलं. लास्टचे साइन सर डिफरन्शिएशन करून तिथं पहिल्या टर्मचं केलं डिफरन्शिएशन आणि दुसऱ्या टर्मचं प्लसची टर्मची डिफरन्शिएट करतोय ना आपण. इथे प्लस साइन येईल का ओके 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 गुड. इथे प्लस आलं म्हटल्यावर कुठे प्लस येईल इथे प्लस येईल का 3y रेज टू पॉवर 5 बरोबर आहे बरोबर आहे का. येस सर. नेक्स्ट आम्हा पुन्हा पहिल्यापासून चेक करूया कुठे काय हे झालंय काय हरकत नाही. इथपर्यंत बरोबर आहे का बघून घ्या. 3x रेज टू पॉवर 5 आणि कशाने मल्टिप्लाय करतो आपण मायनस नाही तर हे मायनस इथनं स्टार्ट झालंय मायनस इथे पण मायनस येईल बरोबर आहे. नेक्स्ट मायनस वाय क्यूब ने मल्टिप्लाय करतो तर हा होईल मायनस 3x स्क्वेअर वाय क्यूब बरोबर आहे. मायनस मायनस प्लस हे प्लसच होऊन जाईल मायनस मायनस प्लस प्लसच होईल मायनस मायनस प्लस प्लस इंटू प्लस प्लस हे पण प्लस आहे बरोबर आहे. आता बरोबर आहे का सगळं बघून घे इथपर्यंत बरोबर आहे सगळं हो सर. पण तू ओके मग आता कॅन्सल आउट काय काय होतं बघा इथे टर्म कॅन्सलच होते. नेक्स्ट आणखी काय कॅन्सल होते ही कॅन्सल होते का बरोबर आहे. मग हे झालं 6x स्क्वेअर वाय क्यूब मायनस 6x क्यूब वाय स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स बरोबर आहे. आता ही मायनस टर्म तिकडे जाऊन काय होईल बेटा प्लस मग इक्वेशन कशी दिसेल 6x स्क्वेअर वाय क्यूब
इज इक्वल्स टू 6x क्यूब y स्क्वेअर इंटू dy बाय dx. आता काय काय कॅन्सल आउट होतं बघा. 6 गेट कॅन्सल, स्क्वेअर क्यूब गेट कॅन्सल, y स्क्वेअर क्यूब गेट कॅन्सल, म्हणजे dy बाय dx इज इक्वल्स टू काय मिळालं आपण, dy बाय dx इज इक्वल्स टू y अपॉन x. y अपॉन x आहे ऑप्शन मध्ये. y अपॉन x कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन डी इज युअर सोल्युशन. हा नेक्स्ट एक्झाम्पल जो आहे तो आपल्या क्लासमध्ये खूप वेळेस झालेला आहे, तर तुम्हीच ट्राय करा. एक्झाम्पल नंबर 11. इफ y इज इक्वल्स टू tan inverse of x चा होल स्क्वेअर then x स्क्वेअर प्लस 1 चा होल स्क्वेअर इंटू d2y अपॉन dx होल स्क्वेअर प्लस 2x टाइम्स x स्क्वेअर प्लस 1 इंटू dy बाय dx is equals to what? Is equals to what? फर्स्ट ऑप्शन है 4, ऑप्शन बी है 2, ऑप्शन सी है 1, ऑप्शन डी है 0. करा बरं का तुम्हीच काय. हा खूप वेळेस झालेला आहे क्लासरूम मध्ये. कसं करायला सांगितलेलं मी, y इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ x चा होल स्क्वेअर, जी पॉवरला टर्म आहे ती समोर येणार, dy बाय dx इज इक्वल्स टू 2 टाइम्स tan इनवर्स ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. तर tan इनवर्स x चं डिफरन्शिएशन किती, 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1. बरोबर आहे. जी अपॉनची टर्म आहे ती कुठे मल्टिप्लाय होणार, तिकडे. तर इक्वेशन होईल x स्क्वेअर प्लस 1 इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू 2 टाइम्स tan इनवर्स ऑफ x. याला डिफरन्शिएट करा. कोणता रूल लागणार मुलांना इथे, प्रोडक्ट रूल. तर काय प्रोडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इज इक्वल्स टू 2 टाइम्स tan इनवर्स x चं डिफरन्शिएशन किती मुलांना, 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1. तर जी सगळीकडचं अपॉनची जी टर्म आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. इक्वेशन कशी दिसेल मुलांना, x स्क्वेअर प्लस 1 चा होल स्क्वेअर इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस 2x इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू किती मुलांना, 2. आणि आपल्याला हेच काढायचं होतं का, अरे हा मल्टिप्लाय करतोय ना आपण, तर इथे x स्क्वेअर प्लस 1 बनेल. बरोबर आहे. तर इज इक्वल्स टू किती मुलांना, 2. कोणता ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन बी इज युअर सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 12. if x is equals to v to the power theta in bracket sin theta minus cos theta, y is equals to v to the power theta in bracket sin theta plus cos theta, then dy by dx at theta is equals to pi by 4 is, सांगा आन्सर किती आहे. मी y ला डिफरन्शिएट करतो पहिले विथ रिस्पेक्ट टू थीटा. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सिमिलरली आता मी dy dx अपॉन डी थीटाचं डिफरन्शिएशन करतो. आपल्याला dy बाय dx काढायचं आहे. तर फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, साइनचं डिफरन्शिएशन कॉस मायनस मायनस प्लस साइन थीटा प्लस साइन थीटा मायनस कॉस थीटा इंटू ई रेस टू पॉवर थीटा. सगळ्यातनं काय कॉमन निघतो, ई रेस टू पॉवर थीटा गेट कॅन्सल. सगळ्यांमधलं ई रेस टू पॉवर थीटा गेट कॅन्सल. आणखी न्यूमरेटर मध्ये मायनस साइन प्लस कॉस मायनस कॉस, तर ते किती झालं, 2 टाइम्स कॉस थीटा अपॉन 2 टाइम्स साइन थीटा. 2 गेट कॅन्सल, कॉस अपॉन साइन कॉट थीटा. बट ॲट थीटा इज इक्वल्स टू किती, पाय बाय 4. कॉट पाय बाय 4, कॉट 45 किती असतो मुलांना, 1. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन ए इज युअर सोल्युशन.